राम राम मंडळी, कशा आहेसा? ठीक आहेसा ना? हा, असायलाच पाहिजे. तुम्ही ठीक तर आम्ही ठीक. भरती जाऊ द्या. मी आता की नाही लय जरा घाईत आहे. काय आहे, टायमाची पंक्च्युअल आहे ना मी. मला एका ठिकाणी सुपारी घ्यायला जायचंय. काय म्हणता? सुपारी माहित नाही वय? अव, मी घरकामाची सुपारी घेते. अ सुपारी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? अहो, मी साधी सुधी कामवाली नाही, 5 स्टार कामवाली हाय. काय खुळकी रे काय तुम्ही? 5 स्टार कामवाली माहित नाही वय तुम्हासनी? अहो, 5 स्टार कामवाली म्हणजे कसं, ज्या घरात सगळं श्रीमंताचं घर आहे ना, सगळ्या सुखसोयी आहेत, त्या घरातली मी कामाची सुपारी घेते. अवय, आता उदाहरण द्यायचं झालं तर मी अशाच घरातली कामं घेते ज्या घरात डिश वॉश बार मशीन असत. हा, पटलं की नाही? अहो, असं काय म्हणते, हाताने नाही धुवायची? असं कसं होईल का? अहो, श्रीमंत घरची कामवाली ना मी. मग ज्या घरात डिश वॉश बार मशीन असल त्या घरचीच मी कामं घेते. आणि कपडे धुवायचं म्हणाल ना, तर ज्या घरात वॉशिंग मशीन असल तिथलंच काम मी घेते. हा, कारण त्या मोठ्या मोठ्या लोकांनी सवय असते व घरातलं प्रत्येक जण एकाच्या पण अंगाला वळण नाही. धरला कपडा टाकला इथं, धरला कपडा टाकला तिथं. मग मी काय करते, त्या समध्या खोल्यांमधून कपडे गोळा करते आणि त्या मशिनी पर्यंत नेऊन ठेवते. त्यात टाकते, पावडर टाकते आणि मग बटन चालू करते. मग मशीन चालू होते की नाही? आता मशीन काय स्वतःहून करणार आहे का काम? मग ती कपडे सगळा गोळा करायचं, जमा करायचं, ते तिथं न्यायचं आणि मशीन मध्ये टाकायचं. हे काम माझं. पटलं का नाही? आ जाते मी. उशीर होतोय, नाही तर बाई साहेब म्हणतील पहिल्याच दिवशी उशीर केला पंक्च्युअल बाईनं. राम राम.